IPL मध्ये जेवढे खेळाडू चर्चेत असतात तेवढीच चर्चा सध्या एका संघ मालकीणीची होत आहे। सध्या सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन भरपूर चर्चेत आहे। टीम जिंकल्यावर उड्या काय मारते, हरल्यावर रडतेच काय, पण काहीही असो, सध्या एखाद्या खेळाडूची नाही तेवढी चर्चा या काव्याची होत आहे। त्यामुळे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन कोण आहे ते पाहूयात। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। राजस्थान रॉयल्स विरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर आपली टीम सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्सला देखील हरवेल अशी काव्या मारनला अपेक्षा होती। मात्र झालं बिलकुल उलटच। SRHने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या खऱ्या, पण लखनौ सुपर जायंट्सने हे लक्ष्य अवघ्या 16.1 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं। काव्या मारनने ज्याला धुडकावलेलं त्या फलंदाजानेच हैदराबादला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। तो बॅट्समन म्हणजे निकोलस पुरन। त्याच्या तुफानी इनिंगमुळे हैदराबाद टीमची मालकीण काव्या मारनची रडण्यासारखी हालत झालेली आणि स्टेडियम मधील तिचे यावेळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ती पुन्हा चर्चेत आली। सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कलानिधी मारन यांची लेक आहे। काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असते। काव्या ही क्रिकेट प्रेमी आहेच, पण त्याबरोबरच तिच्या सौंदर्याची चर्चाही होत असते। काव्या तिच्या उपस्थितीने आणि सौंदर्याने IPL मधील तिच्या संघाच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांचे लक्ष वेधून घेते। काव्या सनरायझर्स हैदराबादची CEO आणि सहमालकीण आहे। IPL मधील संघ मालकांपैकी काव्या ही सगळ्यात जास्त चर्चेतलं नाव। तिचा जन्म 6 ऑगस्ट 1992 मध्ये तमिळनाडूतील चेन्नई मध्ये झालाय। काव्या एक प्रभावी आणि प्रतिष्ठित कुटुंबातील आहे, तर ती ज्या मारन कुटुंबातून येते ते उद्योग जगतातील एक मोठं नाव समजलं जातं। काव्या मारनचं सुरुवातीपर्यंतचं शिक्षण चेन्नईमध्ये झालंय। भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने विदेशात जाण्याचा निर्णय घेतला। काव्याने इंग्लंडमध्ये वारविक बिझनेस स्कूलमध्ये MBAचं शिक्षण घेतलंय। काव्या एक यशस्वी उद्योगपती तर आहेच, त्याशिवाय तिचं क्रिकेटवरचं प्रेम देखील सर्वश्रुत आहे। रिपोर्ट्सनुसार तिच्याकडे अनेक महागड्या आणि अलिशान गाड्या आहेत। तिला फॅशन आणि ट्रॅव्हलचीही आवड आहे आणि ती अनेकदा स्टायलिश लुक मध्ये दिसत असते। तर गेल्या काही काळात काव्या मारनचं नाव काही सेलिब्रिटींस बरोबर जोडलं गेलं होतं, पण सध्या काव्या मारन दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक अनिरुद्धला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती। पण अनिरुद्धच्या टीमने आणि काव्याच्या टीमने ते डेट करत असल्याच्या अफवा असून ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत। ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत आणि त्याहून जास्त काहीच नाही असं सांगितलंय। तर तुमची IPL मधील आवडती टीम कोणती? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।